अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाने फे. आज आपण बारावीचा अभ्यास करत असताना प्रकरण 5वे समकालीन भारत यामध्ये सुशासन ही संकल्पना पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण पहिली 4 प्रकरणे त्या ठिकाणी अभ्यासलेली आहेत आणि आता आपण प्रकरण 5वे समकालीन भारत सुशासन हे प्रकरण त्या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला आपण या प्रकरणाची प्रस्तावना त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. साधारणपणे नागरिक व प्रशासन यांचा जवळचा संबंध आहे. नागरिकांची असणारी सर्व कामे प्रशासन करत असते, जसे की जन्म मृत्यूचा दाखला देणे, आधार कार्ड देणे, पॅन कार्ड देणे, रेशन कार्ड इत्यादी तयार करून देणे. तसेच इतरही काही कामे प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडली जातात, ज्याप्रमाणे रस्त्याची दुरुस्ती करणे, कचरा उचलणे किंवा इतर कामे. तसेच ही कामे होत नसतील तर प्रशासनाच्या विरोधात तक्रारी करण्याचे कामसुद्धा नागरिकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जाते. नागरिकांच्या विविध मागण्या असतात, विविध गरजा असतात. प्रशासन कामे करत असताना नागरिकांच्या मागण्या असतील, नागरिकांच्या गरजा असतील, कशा प्रकारे पूर्ण करते यावरच प्रशासनाचे यश हे त्या ठिकाणी अवलंबून असते. आज शासनाशिवाय अनेक बिगर शासकीय घटक तसेच स्वयंसेवी संस्था या लोकप्रशासनासाठी महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावताना आपणाला दिसतात. लोकप्रशासनातील शासकीय संस्था आणि बिगर शासकीय संस्था यांच्या अशा सहकार्यात्मक प्रयत्नांचे वर्णन म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रशासन असे म्हणता येणार आहे. लोकप्रशासनाकडे पाहण्याचा हा व्यापक अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे. प्रशासन ही शासनापेक्षा व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. यामध्ये शासनाचे जे काही विभाग असतात, फॉर एक्झाम्पल कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असेल, यांचा त्यामध्ये सहभाग असतो. शिवाय बिगर शासकीय संस्था असतील, नागरी समाज असेल, इतर खाजगी संस्था असतील, अशा अनौपचारिक घटकांचा देखील यामध्ये त्या ठिकाणी समावेश होताना आपणाला दिसतो. मग साधारणपणे सुशासन म्हणजे काय? सुशासनाची व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येणार आहे? तर थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येईल की चांगले शासन म्हणजे सुशासन होय. त्याचप्रमाणे जनतेची कामे करणारे शासन म्हणजे सुशासन होय. गतिमान पद्धतीने निर्णय घेणारे शासन म्हणजे सुशासन होय. गतिमान पद्धतीने जनतेची कामे करणारे शासन म्हणजे त्या ठिकाणी सुशासन होय. अशा पद्धतीने आपणाला सुशासनाच्या त्या ठिकाणी काही संकल्पना त्या ठिकाणी सांगता येणार आहे. म्हणजेच चांगले असणारे शासन म्हणजे सुशासन होय, असे त्या ठिकाणी आपणाला सांगता येईल. त्याच्यानंतर आपण 1990च्या दशकात जगभरात अनेक बदल झाले. त्यातील काही बदल हे पाहणार आहोत. ते साधारणपणे पुढील प्रमाणे आहेत. आपल्याला माहिती आहे की 1990 नंतर जगभरात एक नवीन संकल्पना जागतिक लेवलवर तयार झाली की जिचा उल्लेख आपण त्या ठिकाणी जागतिकीकरण असा करतो. मग 1990च्या दशकामध्ये जगभरामध्ये या संकल्पनेच्या माध्यमातून जे अनेक बदल झाले ते आपण 3 मुद्द्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ते पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. त्यातला पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण.
1990 नंतर जागतिक स्तरावर अनेक महत्त्वपूर्ण बदल झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. 1990च्या दशकात एक नवीन व्यवस्था जागतिक स्तरावर निर्माण झाली, जिचा उल्लेख आपण जागतिकीकरण असा करतो. जागतिकीकरणाचे अनेक पैलू पडताना दिसतात, जसे की दूरसंचार असेल. दूरसंचार क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे अनेक बदल झाले. इंटरनेट असेल, मोबाईल असेल, टी व्ही असेल, यात विकास झाला आणि सोशल नेटवर्किंगमुळे तत्काळ संपर्क साधता येऊ लागला. म्हणजेच जागतिकीकरणाच्या माध्यमातून जे काही नवीन बदल झाले, त्याच्या माध्यमातून जग गतिमान होण्यासाठी मदत झालेली आहे. जगामध्ये तत्काळ कुठेही आपल्याला काही क्षणांमध्ये त्या ठिकाणी संपर्क साधता येऊ लागलेला आहे आणि त्या ठिकाणी मानवाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी बदल हा झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीने मानव जीवन जगत होता, त्या जीवन पद्धतीमध्ये, त्या जीवनशैलीमध्ये या संकल्पनेमुळे आमूलाग्र अशा पद्धतीचा त्या ठिकाणी बदल हा झालेला आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय यंत्रणेमध्ये चांगली कामे होऊन प्रशासन त्या ठिकाणी पारदर्शक त्या ठिकाणी बनलेले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात सुद्धा त्या ठिकाणी बदल झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. व्यापारविषयक आर्थिक निर्बंध त्या ठिकाणी लवचिक करण्यात आले, कमी करण्यात आले. त्यावरचे काही निर्बंध त्या ठिकाणी दूर करण्यात आले. त्यानंतर जागतिक व्यापारामध्ये वाढ होण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेची त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. व्यापार आणि गुंतवणूक यावर प्रामुख्याने भर दिला गेला आहे. व्यापाराच्या नवीन संकल्पनेमुळे आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचे महत्त्वसुद्धा त्या ठिकाणी वाढलेले आपल्याला दिसते. साधारणपणे नवीन जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती त्या ठिकाणी केल्यानंतर त्या ठिकाणी देशांमध्ये वस्तूंची आयात आणि निर्यात ही त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये होऊ लागलेली आहे. हा त्या ठिकाणी आपल्याला पहिला मुद्दा सांगता येणार आहे. याच्यातला दुसरा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय संस्था. ज्या संस्था जागतिक लेवलवर काम करतात त्यांना आंतरराष्ट्रीय संस्था असे म्हणतात. आज आपण पाहतो की आजचे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या युगामध्ये जे वातावरण आहे या युगामधील जे वातावरण आहे ते वातावरण पूर्वीसारखे राहिलेले नाही आणि त्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संस्थांची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यासाठी काही देशांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि या सर्व घटकांच्या माध्यमातून मानवाचे जीवन सहज आणि सोपे करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे. हा दुसरा मुद्दा पाहत असताना आंतरराष्ट्रीय संस्था, काही आंतरराष्ट्रीय संस्था जागतिक राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावताना दिसतात. मग या आंतरराष्ट्रीय संस्था कोणत्या आहेत तर आपल्याला उदाहरण सांगता येईल. बऱ्याच आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, जागतिक बँक असेल, आशियाई विकास बँक असेल, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम असेल, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम असेल, संयुक्त राष्ट्र बालकांसाठीचा आकस्मिक निधी इत्यादी त्या संस्था आहेत. ज्याप्रमाणे दुसरे महायुद्ध झाल्यानंतर 1945 संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यापाठीमागचा हेतू एकच होता आणि तो म्हणजे जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणे हा होता. आणि या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने यासुद्धा काही आंतरराष्ट्रीय संस्था ज्यांचा उल्लेख आत्ता आपण त्या ठिकाणी केलेला आहे किंवा त्या संस्था पाहिलेल्या आहेत. साधारणपणे अशा
ज्या काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत यांनी तिसऱ्या जगावर त्या ठिकाणी प्रभाव पाडलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मग तिसरे जग म्हणजे काय आहे? पहिले जग आहे, दुसरे जग आहे, तिसरे जग आहे. पहिले जग म्हणजे कोणते? तर शीतयुद्धाच्या काळामध्ये पाश्चिमात्य भांडवलशाही असलेल्या देशांनी अमेरिकेसोबत युती केली. त्यांना पहिले जग असे म्हणतात. म्हणजेच दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जे शीतयुद्ध सुरू झाले आणि त्यातून दोन महासत्तांचा उदय झाला. एक महासत्ता म्हणजे अमेरिका आणि दुसरी महासत्ता म्हणजे सोव्हिएत युनियन. तर थोडक्यामध्ये अमेरिकेच्या गटामध्ये जे देश सहभागी झालेले होते, भांडवलशाही असलेल्या देशांनी अमेरिकेचे नेतृत्व त्या ठिकाणी स्वीकारलेले होते. म्हणजे अमेरिकेच्या गटामध्ये काही देश सहभागी झाले, त्यांना पहिले जग असे म्हणतात. म्हणजे अमेरिकेमध्ये सहभागी झालेले देश जे होते त्यांचा उल्लेख पहिले जग असे म्हणून करतात. आणि दुसरे जग म्हणजे काय? तर पूर्वेकडील साम्यवादी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांनी सोव्हिएत युनियन बरोबर युती केली, त्यास दुसरे जग असे म्हटले जाते. म्हणजे सोव्हिएत युनियनच्या गटामध्ये जे काही देश होते त्यांचा उल्लेख दुसरे जग म्हणून करतात. मग तिसरे जग काय आहे? तिसरे जग ही संकल्पना कशा प्रकारची आहे? तर आशिया असेल, आफ्रिका असेल आणि दक्षिण अमेरिकेतील देशांसाठी एकत्रितपणे वापरली जाणारी संकल्पना म्हणजे तिसरे जग होय. म्हणजेच आशिया खंडातील काही देश, आफ्रिका खंडातील काही देश, आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील देशांसाठी एकत्रितपणे जी संकल्पना वापरली जाते त्या संकल्पनेला साधारणपणे तिसरे जग असे त्या ठिकाणी म्हणतात. मग साधारणपणे आपण आत्ता ज्या काही संस्था पाहिल्या आंतरराष्ट्रीय, ज्या पद्धतीने आपण संस्था पाहिल्या होत्या, पुन्हा एकदा सांगतो मी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक असेल, आशियाई विकास बँक असेल, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम असेल, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम किंवा संयुक्त राष्ट्र बालकांसाठीचा आकस्मिक निधी इत्यादी काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत की ज्या जागतिक लेवलवर त्या ठिकाणी काम करताना दिसतात. मग त्याच्यातली आपण एक आंतरराष्ट्रीय संस्था आत्ता पाहणार आहोत. एक उदाहरण म्हणून की ती संस्था केव्हा स्थापन करण्यात आली, त्या संस्थेचं उद्दिष्ट काय आहे? तर जागतिक बँक. मग जागतिक बँकेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 27 डिसेंबर 1945 मध्ये विकसनशील व अविकसित राष्ट्रे यांना विकासासाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी त्या ठिकाणी एक बँक तयार करण्यात आली की ज्याचा उल्लेख आपण त्या ठिकाणी जागतिक बँक असा करतो. गरिबी दूर करण्यासाठी ही बँक त्या ठिकाणी जगात प्रयत्नशील आहे. म्हणजे जगामध्ये जे काही गरीब देश आहेत या गरीब देशांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करणे आणि त्या देशांची असणारी गरिबी दूर करणे हे त्या ठिकाणी महत्त्वाचे काम या जागतिक बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येत आहे. मग साधारणपणे जागतिक बँकेची काही उद्दिष्टे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहेत की ज्या पद्धतीने बघा एक 4 ते 5 मुद्द्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला जागतिक बँकेची उद्दिष्टे त्या ठिकाणी सांगता येणार आहेत. जसं की सरकारांचे सबलीकरण व सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे, हा पहिला मुद्दा सांगता येईल. दुसरा मुद्दा आहे अर्थव्यवस्थांचा विकास करणे, म्हणजे देशाची असणारी अर्थव्यवस्था त्या ठिकाणी मजबूत स्थितीत आणणे, हे या बँकेचे उद्दिष्ट आहे. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल भ्रष्टाचार निर्मूलन करणे, म्हणजेच जो काही शासकीय कामे करत असताना त्या ठिकाणी जो काही भ्रष्टाचार होतो हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी दूर करणे, कमी करणे हे सुद्धा या बँकेचे अतिशय चांगले अशा पद्धतीचे उद्दिष्ट आहे. कारण लोकशाही शासन पद्धतीला लागलेला सर्वात मोठा कलंक जर कोणता असेल तर तो भ्रष्टाचार हा आहे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे गरिबी हटाव, म्हणजे जगामध्ये जी काही गरिबी आहे, दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी समाजातून हद्दपार करणे हे सुद्धा या बँकेचे त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे. त्याच पद्धतीने संशोधन असेल व शिक्षण असेल याच्यासाठी सुद्धा ही बँक त्या ठिकाणी काम करताना दिसते. कारण चांगल्या पद्धतीचं जर संशोधन केलं गेलं तर त्या एखाद्या देशाचा त्या ठिकाणी विकास होणार आहे. आणि संशोधन करत असताना त्याला जर आपण चांगल्या पद्धतीने शिक्षणाची जोड दिली, म्हणजेच उच्च शिक्षित नागरिक जर तयार केले तर त्यांच्या माध्यमातून त्या देशाचा त्या ठिकाणी विकास होणार आहे. म्हणजेच असे काही
ध्येय धोरणे किंवा उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी जागतिक बँक आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या ठिकाणी आपणाला काम करताना दिसते. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे बिगर राजकीय अभिकर्ते. आजच्या आधुनिक काळामध्ये काही स्वयंसेवी संस्था व बिगर शासकीय संस्थांनी लोक प्रशासनामध्ये त्या ठिकाणी मोठी भूमिका बजावण्यास सुरुवात केलेली आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये काही स्वयंसेवी संस्था आहेत किंवा बिगर शासकीय संस्था आहेत, यांचा समाजामध्ये असणारा रोल अतिशय महत्त्वाचा आहे किंवा महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावण्यास सुरुवात केलेली आहे. कारण सर्वच कामे त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून होतील असे सुद्धा आपल्याला खात्रीशीर सांगता येणार नाही. कारण प्रत्येक देशाची असणारी लोकसंख्या वेगाने त्या ठिकाणी वाढत आहे आणि वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येला समाधानी ठेवण्याचे काम प्रशासन करेलच हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. म्हणून जनतेची असणारी काही कामे स्वयंसेवी संस्था किंवा बिगर सरकारी संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडली जातात. लोकप्रशासनामध्ये ज्या पद्धतीने कामे केली जातात त्यातून जनतेचे समाधान होत नाही. कारण दिरंगाई असेल, दप्तर दिरंगाई असेल, लाल फितीचा कारभार असेल, तसेच भ्रष्टाचार असेल, अशा पारंपरिक कालबाह्य व महाकाय अशा लोकप्रशासनामध्ये सुधारणा घडवून त्या जागी नवीन जनतेची कामे करणारे, जबाबदारीने वागणारे, सहभागास वाव देणारे आणि समतेवर आधारित असे प्रशासन निर्माण करणे हा त्या पाठीमागचा हेतू आहे. म्हणजेच आज जर आपण पाहिले तर सरकारी काम जर असेल तर ते काम आपले वेळेवर होत नाही किंवा सरकारी काम करत असताना बराच कालावधी लागतो किंवा सरकारी कामकाज करत असताना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता असते. आणि या सगळ्या गोष्टी ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत, तर याच्यामध्ये कुठेतरी बदल करण्यासाठी, याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, म्हणजेच आपली कामे करण्यासाठी, जनतेची कामे करण्यासाठी जबाबदारीने वागणारे, सहभागास वाव देणारे आणि समतेवर आधारित प्रशासन निर्माण करणे हा त्या पाठीमागचा खरा हेतू आहे. म्हणजेच त्या ठिकाणी सुशासन निर्माण करणे हा त्या पाठीमागचा हेतू आहे की ज्याच्या माध्यमातून लोकांची कामे होतील. नुसती कामेच होणार नाही तर ती वेळेवर होतील, लोकांना चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा त्या ठिकाणी पुरवल्या जातील. आणि याच्यासाठी अशा काही बिगर राजकीय अभिकर्त्यांचा सहभाग त्या ठिकाणी आपल्याला झालेला पाहावयास मिळतो. साधारणपणे असा नवीन असणारा जो काही दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन राज्याचा व नागरी समाज यांच्यातील असणाऱ्या आंतरसंबंधांचा विचार करतो. हा जो काही नवीन दृष्टिकोन आहे, म्हणजे पूर्वी अशी पद्धत नव्हती, परंतु आजच्या आधुनिक काळामध्ये काही बिगर सरकारी संस्थासुद्धा त्या ठिकाणी लोकांची कामे करताना किंवा लोकांना मदत करताना दिसतात की ज्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी दिला जात नाही तरीसुद्धा या संस्था त्या ठिकाणी काम करताना दिसतात. मग असा नवीन असणारा दृष्टिकोन जो आहे, म्हणजे हा नवीन दृष्टिकोन आहे आपल्या बाबतीमध्ये, तर यालाच आपल्याला काय म्हणता येणार आहे, सुशासन असे म्हणता येणार आहे. असा नवीन असणारा दृष्टिकोन राज्याचा व नागरी समाज यांच्यातील असणाऱ्या आंतरसंबंधांचा विचार करतो. मग साधारणपणे नागरी समाज म्हणजे काय, तर आपल्याला सांगता येईल की नागरी समाज म्हणजे असा समाज की जो वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांचा अंतर्भाव असणारा, की ज्यामध्ये वेगवेगळे सामाजिक गट असतील, बिगर शासकीय संस्था असतील, वेगवेगळ्या कामगार संघटना असतील, की ज्याच्यामध्ये धर्मादाय संघटना असतील, स्वदेशी गट असतील, सांस्कृतिक संघटना असतील, व्यावसायिक संघटना असतील, अशा स्वयंसेवी संस्थांचा ज्यात समावेश होतो त्याला नागरी समाज असे म्हणतात. मग साधारणपणे 1990च्या दशकामध्ये जगात अनेक बदल झाले, त्यातील हे 3 महत्त्वाचे बदल त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत की
ज्याच्या माध्यमातून मानवासमोर ज्या काही समस्या निर्माण होतात, मग त्या आर्थिक असतील, त्याच्यानंतर शैक्षणिक असतील किंवा इतर असतील, या समस्या त्या ठिकाणी सोडवण्यासाठी मदत झालेली आहे आणि मानवाचे जीवन त्याच्या माध्यमातून सहज आणि सोपे होण्यासाठी मदत झालेली आहे. याच्यानंतर आपण सुशासनाची विविध मूल्ये किंवा तत्वे साधारणपणे 8 मुद्द्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत. सुशासनाची म्हणजेच चांगल्या शासनाची विविध मूल्ये किंवा तत्वे. आपण एखादी व्यक्ती चांगली आहे असे का म्हणतो? तर त्या व्यक्तीचा असणारा स्वभाव, त्या व्यक्तीचे असणारे बोलणे किंवा इतरांशी वागत असताना, बोलत असताना चांगल्या पद्धतीने ती वागते किंवा इतरही काही गुण त्या व्यक्तीमध्ये असतात आणि म्हणून आपण एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणतो की एखादी व्यक्ती खरोखर चांगली आहे, सर्व गुण संपन्न आहे, म्हणून त्या व्यक्तीचे वर्णन काय करतो आपण? चांगले असे करतो. तशाच पद्धतीने सुशासन म्हणजे अतिशय चांगले शासन, की लोकांना सर्वच ठिकाणी मदत करणारे शासन म्हणजे त्या ठिकाणी सुशासन असे आपल्याला म्हणता येणार आहे. मग अशा सुशासनाची विविध मूल्ये, तत्वे आपल्याला काही मुद्द्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगता येणार आहेत. तर साधारणपणे 8 मुद्दे त्या ठिकाणी आपण या प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे सहभागात्मक. मग हा मुद्दा पाहत असताना सहभागात्मक सुशासनाची जी मूल्ये आहेत त्यातील सहभागात्मक मूल्य सर्वात महत्त्वाचे मूल्य मानले जाते. लोकशाही शासन पद्धतीमध्ये शासनाच्या वतीने जनतेला अनेक कामांमध्ये त्या ठिकाणी सहभागी होण्याची संधी दिली जाते. लोकशाही शासन पद्धती म्हणजे काय? तर लोकांसाठी लोकांकडून चाललेली शासन म्हणजे लोकशाही होय. किंवा ज्या ठिकाणी जनता सार्वभौम असते, ज्या ठिकाणी अंतिम निर्णय जनता घेते, ज्या ठिकाणी शासन संस्थेची निवड जनता करते, त्याला लोकशाही शासन पद्धती असे म्हणतात. लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही शासन पद्धती होय. आणि अशा शासन पद्धतीमध्ये जनतेला त्या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये सहभागी होण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होते. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की लोकशाही शासन पद्धतीमध्ये व्यक्तीला अनेक अधिकार दिले जातात, मग ते राजकीय असेल किंवा स्वातंत्र्य दिले जातात, की ज्या पद्धतीने मग आर्थिक स्वातंत्र्य असेल, राजकीय स्वातंत्र्य असेल, सामाजिक असेल, नागरी स्वातंत्र्य असेल, नैसर्गिक स्वातंत्र्य असेल, अशा पद्धतीची स्वातंत्र्य त्या ठिकाणी लोकांना बहाल केली जातात आणि लोकांना सुद्धा त्या ठिकाणी लोकशाही शासन पद्धतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होते. राजकीय स्वातंत्र्याचा जर आपण विचार केला तर राजकीय स्वातंत्र्याच्या माध्यमातून व्यक्तीला राजकारणामध्ये, राज्यकारभारामध्ये सहभागी होण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणजेच प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे ज्या व्यक्तीचे वय वर्ष 18 पूर्ण आहे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. मग याच्यामध्ये धर्म, जात, वंश, पंथ, स्त्री, पुरुष, शिक्षण, संपत्ती असा भेदभाव त्या ठिकाणी केला जात नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी मतदान तर करता येतेच, कोणतेही शासकीय पद त्या ठिकाणी प्राप्त करता येते. त्याचप्रमाणे शासन संस्था कशा पद्धतीने काम करते, राज्यकर्ते कशा पद्धतीने निर्णय घेतात, कायदे तयार करतात, त्यांची अंमलबजावणी करतात, हे त्या ठिकाणी जवळून पाहता येते. आणि जर शासनाने चांगल्या पद्धतीने काम केले तर त्याचे कौतुकसुद्धा करता येते. आणि शासनाने जर चांगल्या पद्धतीची कामे केली नाहीत तर शासनावर त्या ठिकाणी आपल्याला टीकासुद्धा करता येते. म्हणजे इतके व्यापक प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी हक्क किंवा अधिकार किंवा स्वातंत्र्य लोकशाही शासन पद्धतीमध्ये दिली जातात. मग अनेक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून दिली जाते. अशा सहभागामुळे त्या ठिकाणी जनतेला शासन संस्था म्हणजे सरकार कशा पद्धतीने काम करते हे समजण्यासाठी त्या ठिकाणी मदत मिळते. त्यामुळे जनतेचा सहभाग हा त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. जनता आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी शासन संस्था निवडून देते. त्यामुळे सहभागाची म्हणजेच मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी त्या ठिकाणी
जनतेला प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे जनतेच्या त्या ठिकाणी अनेक मागण्या असतात. या मागण्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवल्या जातात आणि शासन त्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण करण्याचे काम त्या ठिकाणी करत असते. म्हणजेच शासन जे निर्णय घेते त्या घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कशा प्रकारे करते याची माहिती त्या ठिकाणी जनतेला मिळण्यासाठी मदत होते. म्हणून सुशासनाची जी काही विविध मूल्ये आहेत, तत्त्वे आहेत, त्यातला हा पहिला मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की ज्याच्यामध्ये फक्त शासनच त्या ठिकाणी निर्णय घेणार नाही, तर शासन जनतेचे मत त्या ठिकाणी विचारात घेणार आहे आणि लोकमताचा आदर त्या ठिकाणी शासन संस्थेच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि लोकमताला अनुसरूनच कोणतेही निर्णय घेतले जाणार आहेत, धोरणे आखली जाणार आहेत आणि त्यांची अंमलबजावणी सुद्धा त्या ठिकाणी केली जाणार आहे. त्याच्यानंतर यातला दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य म्हणजे काय, तर सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान असणे म्हणजेच कायद्याचे राज्य होय. या ठिकाणी त्या ठिकाणी कायदा हा सर्वात मोठा आहे, कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. आपल्याला कायदा म्हणजे काय, सार्वभौम सत्तेची आज्ञा म्हणजे कायदा होय. वरिष्ठाने दिलेला हुकूम म्हणजे कायदा होय. कायद्यापेक्षा कुणीही मोठे असणार नाही. कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असणे म्हणजे त्या ठिकाणी कायद्याचे राज्य होय. सुशासनाचे हे महत्त्वाचे त्या ठिकाणी तत्व मूल्य आपल्याला सांगता येणार आहे. प्रत्येक देशासाठी संविधान महत्त्वाचे असते. संविधान म्हणजे काय, तर देशाचा असणारा सर्वोच्च कायदा म्हणजे संविधान होय. सत्ता संबंधांचे आत्मचरित्र म्हणजे संविधान होय, राज्यघटना होय. संविधानाशिवाय शासनाला राज्यकारभार करता येणार नाही किंवा येतच नाही. प्रत्येक देशाचा तो महत्त्वाचा दस्तऐवज असतो. संविधान म्हणजेच देशाच्या सर्वोच्च कायद्याचे राज्य हे सुशासनाचे. संविधान म्हणजेच देशाचा सर्वोच्च कायदा आणि कायद्याचे राज्य हे सुशासनाचे महत्त्वाचे मूल्य आहे. संविधान शासनाला राज्यकारभार करत असताना मार्गदर्शन करण्याचे काम करते. थोडक्यामध्ये आता आपण पाहिले त्याप्रमाणे की कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असणे म्हणजे त्या ठिकाणी कायद्याचे राज्य होय. कायद्याच्या राज्यामध्ये कायद्यापुढे सर्वांना समान वागणूक मिळते. संविधानामध्ये जनतेसाठी कोणताही संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेसाठी वेगवेगळे हक्क अधिकार त्या ठिकाणी दिले जातात. फक्त हक्क अधिकारच दिले जात नाही तर त्यांना न्यायालयीन संरक्षण सुद्धा दिले जाते. म्हणजेच संविधानामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे हक्क अधिकार दिले जातात आणि या हक्कांचा अधिकारांचा त्या ठिकाणी आपल्याला निसंकोचपणे त्या ठिकाणी उपभोग घेता येतो. आणि या फक्त हक्कच आहेत, अधिकारच आहेत असे नाही, तर या हक्कांना या अधिकारांना त्या ठिकाणी न्यायालयीन संरक्षण सुद्धा आहे. म्हणजेच हे हक्क हे अधिकार जर आपल्यापासून कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर आपणाला त्या ठिकाणी न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे आणि आपला गेलेला हक्क अधिकार त्या ठिकाणी आपल्याला परत मिळवता येतो. म्हणजेच देशाचा सर्वोच्च असणारा घटनात्मक कायदा म्हणजे संविधान होय. म्हणजेच सुशासनाच्या माध्यमातून त्या राज्यामध्ये कायद्याचे राज्य असणार आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे जीवन जगता येणार आहे. व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आपला विकास त्या ठिकाणी करता येणार आहे. तर आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला घेणार आहोत.